दिल्लीतील आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याचा डोंबिवलीत जाहीर निषेध. शिक्षण मंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत देशातील अनेक तरुण दिल्लीतील जंतर मंतर इथे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलन सुरू असताना पोलिसांनी येथील तरुणांवर लाठीचार्ज केल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेचा निषेध करण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवार 21 तारखेला संध्याकाळी डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात मूक आंदोलन केले. या आंदोलनात काही लहान मुलेही सहभागी झाले होते. यावेळी मनसे डोंबिवली जिल्हाध्यक्ष राहुल कामत, डोंबिवली शहराध्यक्ष हर्षद पाटील, मनसे नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे, जिल्हा सचिव अरुण जांभळे, विद्यार्थी सेने डोंबिवली शहराध्यक्ष प्रतीक देशपांडे, शर्मिला लोंढे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र गटाचे पदाधिकारी भालचंद्र उर्फ भाऊ पाटील या तरुणांसह अनेक जण सहभागी झाले होते. अभिवादन करून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्व तमाम डोंबिवलीकरांना आवाहन केलं होतं का आपण जे दिल्लीमध्ये काल विद्यार्थ्यांवर अत्याचार झाला, दिल्ली सरकारच्या पोलिसांनी जे विद्यार्थ्यांवर मारहाण केली, याच्यासाठी आपण सर्व डोंबिवलीकर म्हणून आपण इथे आलं पाहिजे आणि निषेध केला पाहिजे. या आव्हानाला प्रतिसाद देता संपूर्ण डोंबिवलीकरांच्या जनतेने मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित राहिले. सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. या देशामध्ये लोकशाही आहे, पण आपण बोलायचं नाही. नीटचा पेपर फुटला, पण आपण बोलायचं नाही. लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं भविष्याचं, पण आपण बोलायचं नाही. 20 पेक्षा जास्ती विद्यार्थ्यांनी नैराश्यातनं आत्महत्या केली, पण आपण बोलायचं नाही. अरे लोकशाही आहे, मग आपण बोलायचं नाही? हा, वांचू आपलं सोनम सर सारखे जे शिक्षण तज्ज्ञ आहेत, शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी मोठं कार्य केलंय, मेगासिस सारखे ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे, गौरव करण्यात आलेला आहे, ते आज 23 दिवसापासून दिल्लीच्या जंतर मंतर इथे उपोषण करतायत. ते स्वतःसाठी करतायत का देशाचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करतायत? पण सरकारला जरा पण भावना नाही, हे त्यांना भेटायलाही जात नाही. आणि अशा प्रकारे विद्यार्थी जर प्रश्न विचारत असतील तर त्यांना सरकार अशा परीने दडपशाही करतात. मला एकच आपल्या माध्यमातून एक सांगायचं आहे. सर्वात पहिलं तर आपलं अभिनंदन आणि धन्यवाद द्यायचं. आज आपण आहात, सोशल मीडिया आहे म्हणून आज हा प्रश्न गाजतोय, नाही तर हा पण कुठेतरी दाबला गेला असता. मला आपल्या माध्यमातून एकच सांगायचं आहे, या देशाने 2014 साली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जो मॅन्डेट दिलेला होता, आज या देशातली तीच जनता यांच्यावर थू करते. ज्याप्रमाणे यांनी देशाचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा माणूस लाठीचार्ज केलाय. माझ्या बहिणींना 12-12, 15-15 वर्षाच्या बहिणींना या लोकांनी लाठीचार्ज केलाय, कपडे पाडलेत. हे दिसत नाही यांना? हे सरकार आंधळं झालंय, बहिरं झालंय आणि मुकं झालंय. म्हणून आज आम्ही सर्व डोंबिवलीकर म्हणून आम्ही मुक आंदोलनसाठी इथे उपस्थित राहिलेलो आहे.